जरांगे पाटलांवर केसेस झाल्या छत्रपती शिवाजीनगर ह्या पोलीस स्टेशनला। तर बाई, तू स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या आहे म्हणते स्वतःला, पण नाव घेताना सुद्धा तू आदराने घेत नाहीस। मान्य आहे, बोर्डावर ह्याच्यावर त्याच्यावर लिहिलं असेल, पण आपण बोलताना आदराने बोललं पाहिजे छत्रपती शिवाजीनगर म्हणून। पण जाऊ दे, तुला तेवढं ज्ञान नाहीच आहे मुळात। तू फक्त हे सगळं दिखाव्यासाठी करते। आणि राहिला प्रश्न जरांगे पाटलांवरचे केसेस झालेत त्या, तर जरांगे पाटील संघर्ष योद्धा आहेत आणि त्यांनी जर काही चुकीचे शब्द बोलले, अपशब्द बोलले धनंजय मुंडे साहेबांवर किंवा इतर कुठल्या ह्याच्यावर, तर विरोधक असतातच, ते केसेस करतातच आणि ते करणारच। ह्याच्यात काय वावगं नाही। आणि कायदा सगळ्यांसाठीच आहे, मग मंत्री, आमदार, खासदार, नेते सगळ्यांसाठीच आहे। संविधानही सगळ्यांसाठीच आहे आणि संविधानाचा आदर केलाच पाहिजे। पण दुसरा शब्द तू काय बोलली की म्हणे जरांगेचे कार्यकर्ते त्यांच्यावर पण केसेस करणार, मी करणार, हे करणार, किंवा जे जरांगेचे समर्थक आहेत त्यांच्यावर पण मी केसेस करणार, किंवा आणि त्याच्यात काही बायका पण आहेत आणि त्या सोशल मीडियावर काही पण भुंकतात, अपशब्दात बोलतात आणि त्यांच्यावर केसेस करणार किंवा त्यांना पण आतमध्ये टाकणार। आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना आतमध्ये टाका। देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदर आहेच, त्यांना किती जरी कुणी काय बोललं तर देवेंद्र साहेब कधी अपशब्दात कुणालाच बोललेले नाहीत। आणि हे शिकण्याची गरज पहिलं तर तुला आहे। आणि तुला काय वाटलं, तू तुझ्या अकाउंटचा एक व्हिडिओ डिलीट केलास, तो कोणता व्हिडिओ मी सांगते। ज्या व्हिडिओमध्ये तू बोलली होती ना की एका व्यक्तीने तुला फोन करून सांगितलं की ह्या बाईला हॉस्पिटलमधून काढला, असं असं झालं, मग ह्याच्यावरून कळलं की तू किती घाबरट आहेस, तू तो व्हिडिओ डिलीट केलास। पण तुझ्या माहितीसाठी सांगते, तू जेवढे व्हिडिओ माझ्यावर घाण शब्दात बोलून बनवले होतेस, माझ्यावर आरोप करून बनवले होतेस, ते व्हिडिओ मी माझ्या गॅलरीमध्ये मस्तपैकी लॉकच्या आत सेव्ह करून ठेवलेले आहेत बरं का। कारण कसं आहे, जेव्हा मी बोलते ना तेव्हा मी आधी सगळं सुरक्षितपणा घेऊनच कायद्याच्या बंधनात संविधानाचा मान ठेवून बोललेली आहे। तुझ्यासारखं कोणत्या तरी नेत्याचं, पुढाऱ्याचं नाव घ्यायचं आणि कुत्र्यासारखं भुंकत राहायचं हे येत नाही। तुझं वैचारिक भांडण आहे, पण आधी तू दुसऱ्याला सांगते हे अपशब्दात बोलला आणि काय तो जरांगे प्रत्येकाला म्हणतो घोडे लावू। अरे बाबा, जरांगे पाटील घोडे लावू म्हणला, तू तर एका महिलेला रेडे लावायची गोष्ट बोललेली आहेस, रेडे लावायची, आणि ती पण कोणत्या तरी इथल्या अमक्या शहरातल्या किन्नरकडं रेडे आहेत, ती लावायची। म्हणजे संविधान तुझ्यासाठी नाही का, कायदे तुझ्यासाठी नाही का? असं काम झालं की ज्ञानसांगी लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला। आधी कायद्याचं पालन तू कर, संविधानाचं पालन आधी तू कर, स्वतःपासून कुठल्या बी गोष्टीची सुरुवात करायची आणि मग सगळ्या गोष्टीचं ज्ञान समाजाला सांगायचं असतं। तू शेवटी हे पण बोलली की हिचा नवरा कोण, आजा कोण, पंजा कोण, काहीच माहीत नाही। आता थांब, गळेमध्ये पाटी लावते, त्याच्यावर माझ्या कुटुंबाचे असे फोटो लावते आणि तुला दाखवते। तू माझा नवरा कोण ह्याची चौकशी करण्यापेक्षा किंवा समाजाला हिचा नवरा कोण आहे ही विचारा म्हणून सांगण्यापेक्षा आधी तुझा नवरा कोण आणि तू आहेस का तिथं हे तरी बघ, आधी स्वतःचं चारित्र्य बघ। आणि इतकंच नाही, तुझे पुढचे शब्द कोणते होते माहितीये? मी तुझ्या लाईव्हला आल्यानंतर तू डायरेक्ट हिला भॉक्सा ही कुणाला सांगायला चालू केलंतस? जनतेला। म्हणजे कुठं तरी तू जनतेला मला मारायला, शिव्या द्यायला, म्हणजे तुझे जी सबस्क्राईब आहेत ह्यांना तू सोशल मीडियावर वरडून सांगितलंस, आली बघा माझ्या लाईव्हला, आली बघा इथं ती, आली बघा इथं ती, तिला भॉक्सा जावं, तिला भॉक्सा। हा भ्रष्टाचार नाही का? कुणाच्या तरी अंगावर पब्लिकला लावून देणं हा भ्रष्टाचार नाही का? तुझे दम नाही का? तू पब्लिकला सांगत होतीस तुझ्या सबस्क्राईब लोकांना, हिला भॉक्सा आली बघा, म्हणजे तू काय माझी सुपारी देत होती का? आणि मग जरांगे पाटील संघर्ष योद्धा आहेत, त्यांनी सरकारला बोलले
तर तू तिथं जरांगे पाटलांना सांगतीस किंवा जरांगे पाटलांच्या समर्थकांना सांगतीस. मग तुला स्वतःसाठी कायदा नाही का? तू स्वतः सोशल मीडियावर पब्लिकला सांगत होतीस हिला भॉक्सा, हिला भॉक्सा. म्हणजे तुला भीती नाही का संविधानाची? तुला भीती नाही का कायद्याची? जरा स्वतःकडं बघ. आणि शेवटी तू काय बोलली की मी पण केसेस करणार, मी पण असं करणार जरांगे पाटलांच्या. आम्ही एखादा कोण समर्थक बोलला असेल, शिवीगाळ केली असेल, एखादा कार्यकर्ता बोलला असेल, शिवीगाळ केली असेल, त्याच्यावर कायद्याने गुन्हे दाखल होतीलच. कायदा सगळ्यांसाठी आहे. पण मग जे तू काय करतीस, तुझ्यासाठी कायदा नाही. एका लेडीजनं आणि इतके ऍक्टिंग करत होती ना, इतकी ऍक्टिंग बोलताना, तर ती तोंड हातभर इकडं वाकडं करायची आणि अशी माझ्या तब्येतीवर बोलली तू अशी न तशी. अगं जळण, सरपण, बुजगावनं पिकातलं वाळकं, ती स्वतःच्या तब्येतीवर बघ. आणि राहिले विषय केसेसचे, समजा मी जर कायदा सोडून वागले, मी जर संविधानाच्या विरोधात कुठली गोष्ट केली तर अवश्य केसेस होईल, अवश्य. आणि प्रत्येकाला ह्याची शिक्षा भोगावीच लागते आणि ह्याचं ज्ञान आहे. आणि मला माहीत होतं तो व्हिडिओ डिलीट करणार, त्यामुळं मी पहिलेच व्हिडिओ सेव्ह करून ठेवले होते. ज्या वेळेला तू माझ्यावर व्हिडिओ बनवले की मी लगेच तो व्हिडिओ सेव्ह केला आणि तू बाकीचा व्हिडिओ ठेवलास. पण ज्या व्यक्तीने तुला फोन करून सांगितलं म्हणली ना, ज्यामध्ये तू माझ्या चारित्र्यावर डाग उडवले ना, तो व्हिडिओ मात्र तू डिलीट केलास. पण तो मी आधीच सेव्ह केलेला होता, माझ्या गॅलरीमध्ये मस्तपैकी लॉकरमध्ये ठेवलेला आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्या वेळेला मीही दाखवणारच आहे. आणि राहिला प्रश्न जरांगे पाटलांचा, तर मी परत एकदा सांगते, कायदे कानून सगळ्यासाठी सारखे आहेत. मग त्याच्यात मी आले, तू आलीस. तुला जर असं वाटत असेल की तुझ्या डोक्यावर कोणत्या तरी नेत्याचा किंवा राजकारणी माणसांचा हात आहे म्हणून तू वाचशील, तर तुझ्या डोक्यावर जरी कुठल्या राजकारणी माणसांचा, नेत्यांचा, पुढाऱ्यांचा हात असला तरी हे जग खूप पुढं गेलं बाई, हे जग खूप पुढं गेलं. सोशल मीडियाचा कशाचाही आधार घेऊन आम्ही पण न्याय मागू शकतोय. आणि तुझी जी भाषा आहे ना, शिवीगाळ करणं हे गुन्हा आहे, हे फक्त तू आम्हाला सांगतीस, पण त्याचं पालन तू आधी स्वतः कर. ह्या गोष्टीचं पालन तू आधी स्वतः कर. कारण संतोष भैयाला जसं हत्या केली गेली ना, त्या प्रकारेच तू सांगत होती पब्लिकला हिला भॉक्सा, हिला भॉक्सा. तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे शिव. त्यामुळं आम्ही पण विचारू शकतो की सोशल मीडियावर हिनं राजरोस एका लेडीजला भॉक्सायला सांगते, सबस्क्राईबला, पब्लिकला. मग हिच्यावर गुन्हा होऊ शकत नाही का? कायदा हिच्यासाठी नाही का? हे प्रश्न मी पण विचारू शकते बरं का. त्यामुळं तुझी धमक्या देते ना की जरांगे पाटलांचे जरांगेचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, त्यांच्यावर पण केसेस होणार का? तर ते सोशल मीडियावर अपशब्दात बोलतात. आम्ही कुठलेही अपशब्द सोडले नाहीत, आमच्यावर तेवढे संस्कार आहेत. तू रेडे लावलेस, घोडे लावलेस, सगळं केलंच, नको त्या घाण शब्दात बोललीस. आणि तुला जर वाटत असेल तू व्हिडिओ तुझ्या अकाउंटवरून डिलीट केला म्हणून तो व्हिडिओ तिथंच संपला. नाही, मी तो तुझ्या चेहरेसहित डाउनलोड करून ठेवलाय, फक्त व्हॉइस नाही बरं का, चेहरेसहित डाउनलोड करून ठेवलाय. कारण मला माहीत होतं की पुढं तू असं करणार आहेस म्हणून. त्यामुळं मी आधी सतर्क आहे सगळ्या गोष्टीत. आणि मी विनाकारण वाईट बोललेली नाही, कारण माझ्याकडं टोटल क्लिअर पुरावे सहित ठेवते बरं का. माझ्या पहिले व्हिडिओ, मी माझ्या अकाउंटचा एकही व्हिडिओ डिलीट केलेला नाही, एकही. तुझ्यासारखा नटरंगपणा मी करत नाही. राहिला प्रश्न आमच्यावर केसेस, आमच्यावर होतीलच, पण तुझ्यावर होणार नाहीत असं तुला जर वाटत असेल तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे बाई, खूप मोठा. कारण तू इतक्या घाण शब्दात बोललेली आहेस. आणि मी तुला सांगितलं होतं त्या व्यक्तीचा नंबर दे, किंवा तू स्वतः देऊ नको मला नंबर, काहीच हरकत नाही, पण तू स्वतः त्या व्यक्तीला विचार
की बाबा तू हिच्यावर खोटे आरोप, तू स्वतःला समाजसेवक म्हणती ना, आणि तू जरांगे पाटलांना ज्ञान सांगायला निघाली तू. जितो काय माझं हे ब्रीदवाक्य आहे, जितो अत्याचार तिथं मी उभी राहणार, अमकं करणार. अत्याचार होतंय तिथं उभी राहत नाही तू लेडीजवर अत्याचार स्वतः करतेस. आणि तू अमोल कोल्हेविषयी बोललीस, परत असे आणखीन उद्धव साहेब ठाकरेंविषयी सुद्धा तू बोललीस. मग तू जर प्रत्येकाला अशा घाणेरड्या भाषेत बोलत असतील तर तुझ्यासाठी कायदा नाही. कायदा फक्त जरांगे पाटलांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यासाठीच आहे का ग बाई? ह्यानेच फक्त नियम पाळायचे आणि तू मोक्कार जनावर मोकळं सुटायचं का? आणि तुला कोणच आळा नाही घालणार? जरा थोडं ब्रह्मातून बाहेर ये. काळाचं चक्र खूप वाईट आहे. अगं ती बिचारी मरून गेली, तुझ्यावर तिनं जरांगे पाटलांवर बोलती म्हणून ती तुला बोलली होती. तुझी जरांगे पाटलांवर बोलायची लायकी आहे का असं तसं? ती जिवंत आहे तर तुझ्या दम नव्हता तिला उत्तर द्यायचं, आणि मेलेवर त्या बिचारीवर किती वाईट शब्दात बोलली ग तू. मला बोलली म्हणून तिला शिक्षा मिळालीच, आणि जे कोणी मला असं बोलेल त्यांना ती फेडायला लागणार, शिक्षा मिळणार. तुला इतकी पण लाज नाही वाटत का मेलेल्या व्यक्तीविषयी असं बोलू नये? मेलेल्या व्यक्तीच्या तू इतक्या घाण भाषेत तिला पण बोलली, आणि तू काय सांगते की जरांगे पाटलांच्या समर्थकांना अटक होणार, कार्यकर्त्यांना अटक होणार, आणि तुला म्हसे मोकार सोडणार का? आणि मी हिचा पोरा खानदानाचा तपास काढणार. कशाला? पब्लिकमध्ये असं बॉक्सायला सांगायला का हिला बॉक्सा म्हणून? तेव्हा तुला कायदा काहीच विचारणार नाही का की तू असं कसं काय बोलली बॉक्सा म्हणून? आली बघा इथं, आली बघा हिला बॉक्सा. तू केलं ना प्रवृत्त तुझ्या सबस्क्राईबला की हिला जाऊन मारा, हिला बॉक्सा म्हणून, हिला वाईट बोला. मग आधी काय म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडं पाषाण. लोकांकडं एक बोट दाखवताना स्वतःचे ही 4 बोट स्वतःकडं असतात, याची जाणीव तुला बी पाहिजे. ज्या प्रकारे तू लोकाला कायदा शिकवतीस तर त्याच कायद्याचं पालन आधी तू स्वतः करायला शिक बरं का. आणि मी परत एकदा सांगते, हा कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान इतक्या सुंदररित्या लिहिलेलं आहे, तर ते महिलांचं संरक्षणही करतं. आणि ते संविधानाचे नियम आधी स्वतः तू पाळ आणि मग जनतेला शिकव. तू उगाच काहीतरी कुणाचा विषय घ्यायचा, आणि जास्त तर त्या जरांगे पाटलांचा, त्यांच्या समर्थकांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा, ह्याच्यावरच तुझं चालू आहे. आणि तू धमक्या देती की मी असं करणार, मी तसं करणार. आणि मग हे तू बोललेले शब्द त्याचं काय? जे तू बोललीच शब्द त्याचं काय? तुला तर जरांगे पाटील वैयक्तिक स्वतः कधीच अपशब्दात बोलले नाहीत ना. मग तू जरांगे पाटलांचं नाव घेऊ शिवाय देतीस, त्यावेळेला तुला कायदा माफ करेल, तुला सोडून देईल की बाई जा आणि कुणावर पण चढ. आणि कितीतरी महिलांचं तो आयुष्य बर्बाद केलेलं आहेच पर्सनलरित्या बरं का. पर्सनलरित्या कितीतरी महिलांचं तो आयुष्य बर्बाद केलेलं आहेच. आणि तुझ्या बोलण्यामुळं माझाही संसार तुटायचा टाईम आलता. कारण तू बोलली होती की जाऊ द्या सिंगल मदर. काय तुझा थोबडा, काय ऍक्टिंग करती, हागरी कुठली, काय हालती पुढं महाग बोलताना. आणि तू काय म्हणली, सिंगल मदर आहे. माझ्या घरून पण मला प्रश्न विचारले गेले की तू बाहेर सांगत नाही का, बाहेर तुला लाज वाटते का नवरा आहे म्हणायची. हे प्रश्न माझ्या कुटुंबातून मलाही विचारले गेले ना तुझ्या त्या शब्दामुळं. मग माझंही कुटुंब तुटायला आलतं. मग अशा वेळी तुला कायदा बोलणार नाही की एखाद्याच्या आयुष्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी जर तुला माहितीच नाही तर तू विनाकारण त्या व्यक्तीवर असे आरोप कस काय करू शकतीस? गरीब आहे, सिंगल मदर आहे, ओ जाऊ द्या ओ. आधी तर तू स्वतःच जे नको ते भुंकलीस. तू तुझ्या सबस्क्राईबला प्रवृत्त केलतस की हिला भॉक्सा, आणि ती पण सोशल मीडियावर. म्हणजे तुला कायद्याची भीती नाही का? सोशल मीडियावर तू कुणाला तरी मारायला सांगतेस, भॉक्सायला सांगतेस. मग कायदे फक्त जरांगे पाटलांसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यासाठी, त्यांच्या समर्थकासाठी आहेत का? आणि जरांगे पाटील खुर्चीसाठी किंवा कुणावर अत्याचार अन्याय नाहीत करत.
ते समाजासाठी संघर्ष करतात, गोरगरिबासाठी संघर्ष करतात, गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतात. म्हणून त्यांना कायदे लागू, म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होणार का? आणि कार्यकर्ते त्यांना सपोर्ट करतात किंवा पब्लिक त्यांना सपोर्ट करतो, तू त्यांना पण आतमध्ये टाकायला सांगणार का? हे बघ बाई, जेवढं ज्ञान तुला कायद्याचं आहे ना तेवढं आम्हाला पण आहे. आम्हाला पण कळतं आणि आम्ही पालन करतोय, पण तू करत नाहीस. स्वतःविषयी म्हणलं की तू कायद्याचं पालन करत नाहीस. आधी ते करायला शिक आणि मग आम्हाला शिकव. आधी स्वतःच्या नाकात एवढा मोठा शिंबूड आहे ते बघ. दुसऱ्याला शेंबडी हा कमरपासून खालच्या भागावर तू बोलती आणि जरांगे पाटला घोडे लावा म्हणले. अगं तू तर रेडे लावलेस ना लोकांना. म्हणजे तू घाण शब्दात बोलली तर तुला कोणी काही नाही बोलणार, आणि आम्ही चांगल्या शब्दात जरी बोललं तरी तू आम्हाला सांगते का? तुझ्या ह्या जी पोकळ धमक्या आहेत ना ते तुझ्यापाशीच ठेव. आणि परत एकदा बोलते, तुला एका बापानं काढली ना तर जो कोण तो व्यक्ती आहे, तुझी म्हणली होती ना की एका व्यक्तीनं मला फोन करून सांगितलं, तर त्या व्यक्तीचा नंबर फोन केला म्हणले, नंतर त्या व्यक्तीचा नंबर तुझ्याकडे आलेला आहे. त्या व्यक्तीचा नंबर जनतेसमोर दे. नाहीतर जसं तू बोलली ना की आधी जरांगे पाटलांवर सगळे केस करायलेत, शेवटला तूही त्यांच्यावर केस करणार आहेस, त्याच प्रकारे मी तुला सांगते, जो कोण तो व्यक्ती आहे त्याचा नंबर सोशल मीडियावर दे. किंवा तू स्वतःला समाजसेविका म्हणतीस, तू जिथं अन्याय तिथं तुझा प्रतिकार आहे ना, तर माझ्यावर अन्याय स्वतः तू केलेला आहेस. तुला कोणत्या तरी व्यक्तीनं सांगितलं म्हणून तर तू त्या व्यक्तीला बोल. त्याचा नंबर आहे तुझ्याकडे, विचार त्याला, तू का खोटं बोललास, का एखाद्या लेडीच्या चारित्र्यावर डाग उडवलेस, आणि ती कॉल रेकॉर्डिंग तू समाजाच्या समोर टाक. तर मी बी समजन की बाबा बाई खरी आहे. नाहीतर तुझ्यासारखे कुत्रे ना फक्त भुंकायचं. कसं असतं, तुला एक उदाहरण सांगते, गरजणाऱ्या आबाळाचा पाऊस कधीच पडत नाही. भुंकणारं कुत्र कधीच चावत नाही, आणि तू भुंकणारी कुत्री आहेस. त्यामुळं सांगते की तुझी ही म्हणते ना की मी ते काय कार्यकर्तेली पण दाखवणार आहे, समर्थकांना पण दाखवणार आहे, सोशल मीडियावर काही लेडीज आहेत, काही कशाला सांग ना डायरेक्ट ही लेडीज भुंकती म्हणून. आणि परत सांगते, तू व्हिडिओ डिलीट केला आणि बघ ना तू म्हणजे तुझी किती फाटली. एका व्हिडिओ तर जरांगे पाटलांवर व्हिडिओ कशी फाटली ही सुद्धा तू सांगत होतीस. टरार फाटली टरार, आणि एकदा नाही 3-3 वेळा. तू का बघायला जाती का काय पाटलांचं कसं फाटतं? ती बघायला जाती पाटलांचं कसं फाटलं ती? तुला लय बघायची आवड आहे ग, ह्याचं बघायचं त्याचं बघायचं, आणि आपला द्यायचा सोडून आणि लोकांचं बघत बसायचं. जरा स्वतःच्या आधी आपल्याकडं बघ आणि मग समाजाचं बघ. आणि तू म्हणती मत मांडायचं सगळ्यांना अधिकार आहे, मग मी पण माझं मत मांडलं होतं, त्यावर तू शिवीगाळ केलीस. आणि इतकी शिवीगाळ नाही, चारित्र्यावर आरोप केलेस आणि नंतर ती लाईव्हचा व्हिडिओ तू डिलीट मारून टाकलास. मग जरांगे पाटलांची फाटती का तुझी बी फाटती? आधी हा तरी विचार कर. आणि तुझं ही व्हिडिओ डिलीट करण्यानं हेनं त्यानं कळतं बरं का, तू किती सत्यबाई आहेस, ती किती पतिव्रत आहेस, ती किती सत्याच्या बाजूनं चलतीस ती, हे सगळं लक्षात येतं.